घुसखोर असा शब्द प्रयोग करून लवांडेंनी स्वतः नरकाची वाट स्वतःची मोकळी केलेली आहेच. वारकरी संप्रदाय कुठंही आम्ही कोणत्याही पक्षाच्या दावण्यानं नेऊन बांधलेला नाही. माझ्याबद्दल काहीतरी लोकांना सांगून मला दमबाजी चालली, शिवीगाळ चालली, दमदाटी चालली, शिवी मारण्याच्या धमकी आल्यात, मला मेसेज आले. ते जर कुठल्या गावात कीर्तनाला गेले ना तर कोणाच्या घरी जेवतात हे त्यांनी एकदा जाहीरपणे सांगावं. त्यांना लाभ आहे. अनेक फडकरी चांगले. आम्ही बाबा महाराज सातारकरांना का नाही घुसखोर म्हणत? बाबा महाराज सातारकर अमृतानुभवावर कीर्तन प्रवचन करायचे. हे कुणी अमृतानुभवावर बोलतात का ज्ञानेश्वर महाराजांच्या? नास्तिक विचारसरणीच्या लोकांच्या बाबत आमची भूमिका स्पष्ट आहे. कुंकवाची ठेवा टीव्ही बोडक्या देवी कशाला. मंडळी नमस्कार. आपल्याला सगळ्यांनाच आठवत असेल की काही दिवसांपूर्वी शरद पवारांनी एका मासिकात लिहिलेल्या लेखात असं म्हटलं होतं की वारकरी संप्रदायामध्ये प्रतिगामी लोकांची घुसखोरी झालेली आहे आणि लवकरच या संदर्भातली नावं, त्याची यादी जी आहे ती आम्ही आपल्या सगळ्यांसमोर आणू. त्यानंतर आपण जर पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी एक पत्रकार परिषद घेऊन 20 लोकांची नावं जे प्रतिगामी आहेत असं म्हणत नावं जी आहेत ती पुढे आणली आणि त्याला आज रामकृष्ण महाराज वीर यांनी पत्रकार परिषद घेऊन उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे. सगळ्यात सुरुवातीला मी जातोय रामकृष्ण महाराज वीर यांच्याकडे. महाराज रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. महाराज, आज आपण पत्रकार परिषद घेतली आणि विकास लवांडेजींनी जे मुद्दे मांडलेले होते, म्हणजे प्रतिगाम्यांची घुसखोरी झालेली या संदर्भातली जी नावं पुढे आणली होती, ती तुम्हाला मान्य आहेत का? तुमचं काय म्हणणं आहे? रामकृष्ण हरी. आम्ही सुरुवातीला या संपूर्ण प्रकाराचा निषेध व्यक्त केलेला आहे पवार साहेबांनी केलेल्या वक्तव्याचा, आणि त्याच्यावरती पवार साहेबांचं वक्तव्य किती योग्य आहे आणि मीच पवार साहेबांचा किती या ठिकाणी चाहता आहे हे दाखवण्याच्या माध्यमातून लवांडे साहेबांनी जी घाई केली आणि त्या घाईमध्ये त्यांनी वारकरी संप्रदायामध्ये पूज्यस्थानी असणारी जी महाराज मंडळी आहेत की ज्ञानोबा असं म्हणतात, दर्शनाची प्रशस्ती पुण्य पुरुष हा, ज्यांच्या दर्शन मात्रानंही पुण्य आपल्याला प्राप्त होतं, ज्यांच्या नामस्मरणानंही पुण्य प्राप्त होतं, असं शेकडो वर्षाची परंपरा असणाऱ्या संप्रदाय म्हणजे ज्ञानोबा तुकोबारायांच्या पश्चात ज्यांनी वारकरी संप्रदाय सर्वसामान्य वारकऱ्यासाठी जतन केला, वर्धित केला, संवर्धन केला, त्या संपूर्ण फड परंपरामधील ज्येष्ठ अधिकारी मंडळींवरती घुसखोर असा शब्द प्रयोग करून लवांडेंनी स्वतः नरकाची वाट स्वतःची मोकळी केलेली आहेच. परंतु आदरणीय साहेबांचं उर्वरित जीवन सुद्धा नरकाच्या वाटेवरती नेण्याकरता द्रुतगती महामार्ग बनवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. वास्तविक पाहता आपल्या नेत्याच्या प्रेमाचं सगळ्यांना ओढ असतं, प्रत्येकाने प्रेम नेत्यावरती करावं. त्यांना पवार साहेब आवडत असतील, मला नितीश कुमार आवडत असतील, प्रत्येकाचा तो व्यक्तिगत विषय आहे. मात्र ते जर स्वतःला वारकरी म्हणवत असतील तर वारकरी म्हणवत असताना वारकरी संप्रदायाला आपल्या तत्वज्ञानाची चौकट ओलांडून चालत नाही. याच्यामध्ये राजकीय व्यासपीठावर जाणारी 2 नावं जर सोडली तर बाकी संपूर्ण या वारकरी संप्रदायातली जी ज्येष्ठ तपस्वी मंडळी आहेत, बंडाता त्या कराडकर असतील, त्याच पद्धतीनं भास्करगिरी महाराज म्हणजे संत शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचं जर आपल्याला स्वरूप पाहायचं असेल तर ते भास्करगिरी महाराजांच्या रूपानं आपण पाहू शकतो. संजय महाराज पाचपोर हे गोभक्तीच्या माध्यमातून, गोशाळेच्या माध्यमातून सर्वसामान्य विद्यार्थ्यासाठी रात्रंदिवस झटणारं व्यक्तिमत्व आहे. त्याच पद्धतीनं जर आपण पाहिलं तर वास्कर महाराज म्हणजे ज्या वास्कर महाराजांच्या परंपरेमध्ये महादजी शिंदे यांना वारकरी बनवणं, वारकरी दिवंजाची दीक्षा ज्या मल्लाप्पा महाराज वास्करांनी दिली, 300-350 वर्षाची समृद्ध अशी ती परंपरा आहे. आणि देवनिया जीव वडिले साधियाला ठाव अशा पद्धतीची यांनी त्या घरामध्ये 11 पिढ्या वारकरी संप्रदायाची सेवा केलेली ही जी मंडळी आहे. घुसखोर तुम्हाला एखाद्या वेळेस वारकरी संप्रदायाचा एखादा तुम्हाला मुद्दा पटला नसेल, तुम्हाला एखादी संप्रदायानं भूमिका राजकीय घेतली असेल, ती पटली नसेल, तर मर्यादेमध्ये राहून आपण जरूर वारकरी संप्रदायाला काही भूमिकांचा विरोध दर्शवला असता तर आम्हाला वाईट वाटलं नसतं. पण मग महाराज, यातली 2 नावं तर तुम्ही कबूल करता, तुषार भोसले आणि अक्षय भोसले. तुषार भोसले आणि अक्षय भोसले हे राजकीय व्यासपीठावरती. 2 नावांच्या बद्दल मी सुद्धा तुम्हाला क्लिअरिफिकेशन देतो की ही 2 नावं सुद्धा जी आहेत त्यांच्याशी वारकरी संप्रदायाचा संबंध असा आहे की ते वारकरी आहेत, मात्र व्यक्तिगत भूमिकेनुसार त्यांनी वारकरी संप्रदायाच्या अडीअडचणी सोडवण्याच्यासाठी केवळ वारकरी संप्रदायाच्या अडचणी
आणि राजसत्तेच्या माध्यमातून संप्रदायाच्या वारीच्या संदर्भातल्या असतील, आणखी कोणत्या असतील अडचणी सोडवण्यासाठी एक व्यासपीठ निर्माण व्हावं म्हणून केवळ दुवा साधण्याच्या माध्यमातून त्या आघाडी निर्माण केलेल्या आहेत. मात्र वारकरी संप्रदाय कुठंही आम्ही कोणत्याही पक्षाच्या दावणीला नेऊन बांधलेला नाही. आम्ही कायम सांगतोय वारकरी म्हणजे संप्रदायाचे विकास लवांडेंनी जे म्हटलं होतं की फ्रूटवाला शाळेमध्ये त्यांनी एक सगळ्या काही कीर्तनकार महाराजांना बोलवलं, त्यांना तिथं पाकिटं देण्यात आली, त्यांना वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून या व्यासपीठावरनं प्रचार करा असं सांगण्यात आलं, हे सगळं खोटं आहे. म्हणजे वारकरी संप्रदायामध्ये तुम्ही कोणाला पाकिटं दिली, कोणाला काय केलं, मला एक माणसं असं दाखवा. वारकरी संप्रदायाचं मुळात जे काम आहे, जे कायम चालत जाणारं काम आहे, लक्षात ठेवा. यांची मुख्य अडचण काय आहे? यांची मुख्य अडचण अशी आहे की जाती जातीची व्यवस्था निर्माण करायची, त्याच्यातून मतांचे गठ्ठे निर्माण करायचे. आणि वारकरी संप्रदाय जातीचा भेद संपवतो, लोकांना धर्माच्या क्षेत्राखाली एकत्र आणतो. आणि त्यावेळेला ज्या वेळेला जातीभेद संपला की यांचं संपूर्ण मोठं नुकसान होतं. धर्माच्या नावावरती मनुष्य एकत्र आला की यांची पोटदुखी सुरू होते आणि त्यावेळेला यांचं नुकसान वारकरी संप्रदायामुळे होत असल्यामुळे, म्हणजे आस्तिक नास्तिक विचारसरणी इथं पासून ते यांचं राजकीय नुकसान, चळवळीचंही नुकसान, पक्षाचंही नुकसान, अशा भूमिकेतून हे ज्यांची पोटदुखी असल्या कारणानं ते वारंवार ह्याचे पक्षाचे आरोप करतात. विवेक समाजामध्ये निर्माण करणं हे आमचं काम आहे. विवेक निर्माण झालेला समाज कुणाच्या पाठीमागे जायचं हे ठरवतो. बरं वीर महाराज, मी आपल्याला वेळ दिला, मी आता विकास लवांडे यांना वेळ देणार आहे. पहिला थेट प्रश्न विकासजी, की आपण 20 नावं जी आहेत, जी प्रतिगामी आहेत असं म्हणत समोर आणली, बरोबर? याला आधार काय की हे प्रतिगामी आहेत? मी आता वीर महाराजांचं संपूर्ण निवेदन ऐकलेलं आहे. कृपा करून मी त्यांना विनंती करतो, आता मी बोलत असताना तुम्ही मध्ये बोलू नका. आपली ही चांगली चर्चा, सुदृढ चर्चा करूया. आपण लोकशाही पाळतो, सहिष्णुता पाळतो, बरोबर. मी तुमच्यामध्ये बोलणार नाही, तुम्ही माझ्यामध्ये बोलू नाही बोलणार ते. हा बोला. आता विषयाचे आपण जो प्रश्न विचारलाय तो प्रश्न अतिशय रास्त आहे की मी जी काही 20 नावं प्रसिद्ध केली आणि हे लोक घुसखोर आहेत असा शब्द वापरला, बरोबर. याचं कारण असं की वारकरी संप्रदाय हा सनातन वैदिक धर्मापासून बाजूला येऊन तयार झालेला संप्रदाय. बर. सनातन वैदिक धर्माचे आणि वारकरी संप्रदायाचे आराध्य दैवत वेगवेगळे आहे, अधिष्ठान ग्रंथ वेगवेगळे आहेत, आराधना पद्धती वेगवेगळ्या आहेत, तीर्थक्षेत्र वेगवेगळे आहेत. त्यामुळे हा फरक स्पष्ट असताना जर काही लोक, म्हणजे उदाहरणार्थ भास्करगिरी महाराजांचं नाव घेतो, जे मला 2 दिवस ट्रोल करतायत, त्यांचे विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते, बजरंग दलाचे कार्यकर्ते, RSSचे कार्यकर्ते, बीजेपीचे कार्यकर्ते 2 दिवस झाले मला फोन करतायत आणि मला प्रचंड ट्रोल करतात. 2 दिवसामध्ये मला किमान 4000 फोन आले असतील, माझा नंबर व्हायरल करतायत आणि माझ्याबद्दल काहीतरी लोकांना सांगून मला दमबाजी चालली, शिवीगाळ चालली, दमदाटी चालली, जीवे मारण्याच्या धमक्या आल्या, मला मेसेज आले. हा कोणता संस्कार आहे वारकरी संप्रदायातला असा प्रश्न पडतो. दुसरी गोष्ट, मी का म्हणलं यांना, तर 2022 मध्ये भास्करगिरी महाराजांनी त्यांच्या देवगड संस्थानामध्ये पंच संस्कार दीक्षा विधी सोहळा केला. तिथे होम हवन यज्ञ जो काही विधी असेल तो पुरोहितांना बोलवून सगळे भगवेदारी कपडे, तिथला एक बॅनर सुद्धा मी माझ्या सोशल मीडियात व्हायरल केलेला आहे. त्या बॅनरवर पाठीमागे स्पष्ट लिहिलेलं आहे सनातन वैदिक हिंदू धर्म प्रथेप्रमाणे. त्या बॅनरवर कुठेही विठ्ठल रुक्माईचा फोटो नाही, कुठेही ज्ञानोबा तुकोबांचा फोटो नाही. मग तुम्ही जर त्या गादीवर बसलेला असाल तर पुन्हा तुम्ही तुकारामांच्या गादीवर किंवा नारदाच्या गादीवर येऊन सुद्धा कीर्तन प्रवचन करणार. एकाच वेळेस तुम्ही 2 गादीवर का बसता हा माझा प्रश्न आहे साधा. पंढरपूरचे काही लोक असे आहेत कीर्तनकार, मी त्यांची नाव आता घेणार नाही, घेऊन झालेली आहेत. त्यातले काही महाराज असे आहेत जे स्वतःला म्हणवतात ना आमचे इतक्या वर्षाची परंपरा आहे, ते जर कुठल्या गावात कीर्तनाला गेले ना तर कोणाच्या घरी जेवतात हे त्यांनी एकदा जाहीरपणे सांगावं. बहुजनांच्या घरी कुणाच्या जेवताना तुम्ही भोजन ग्रहण करता का, तर नाही करत. घुसखोरी यासाठी म्हणतोय मी की सनातन वैदिक धर्म आणि वारकरी संप्रदाय, संतांचा भागवत वारकरी संप्रदाय हे दोन्ही वेगवेगळे आहेत, दोन्हीच्या प्रथा परंपरा वेगळ्या आहेत. सनातन वैदिक धर्म हा कर्मकांड, अंधश्रद्धा, वृत्त वैकल्य, जाती वर्ण व्यवस्था मानणारा आहे. संतांचा भागवत वारकरी संप्रदाय हा यापासून अलिप्त आहे. अंधश्रद्धेमध्ये गाठलेला समाज, कर्मकांडामध्ये अडकलेला समाज बाहेर काढण्याचं, पुरोहितशाहीतनं बाहेर काढण्याचं काम संतांनी केलेलं आहे.
त्यामुळे तर अंबाजीचं भांडण तुकारामांशी होतं किंवा पैठणच्या धर्मपीठाने ज्ञानेश्वरांनी न्याय दिला नाही. त्याच पद्धतीने छत्रपती शिवरायांना सुद्धा 2दा राज्याभिषेक करायला लावला. अशी अनेक शेकडो उदाहरणं देता येतील. चोखोबांना मंदिर प्रवेश नव्हता. साने गुरुजींना पंढरपूरमध्ये मंदिर प्रवेशासाठी उपोषण का करावं लागलं? विकासजी, सद्यस्थितीत मंबाजीचा हा गट वारकऱ्यांमध्ये कोणी स्थापन केला, कोणी निर्माण केला? मंबाजीचा हा गट कोणी तयार केला वारकऱ्यांमध्ये? आमचं म्हणणं एवढंच आहे, जे मनुस्मृतीला मानतात ते घुसखोर आहेत. जे मनुस्मृतीला विरोध करतात आणि संतांच्या ज्ञानोबा तुकोबांच्या तत्वज्ञानाला मानतात ते खरे वारकरी आहेत. मनुस्मृती आणि वारकरी संप्रदाय असा इथला वाद. म्हणजे मंबाजीचा गट कोणी आणला? मंबाजीचा गट कोणी आणला? हा वाद या घुसखोर लोकांनी इथे आणलेला आहे. म्हणून तर आदरणीय शरद पवार साहेबांनी जो लेख लिहिला ते याच्यासाठीच लिहिला की प्रतिगामी लोकांनी इथे घुसखोरी केली आणि धर्मांध शक्तीला बळ दिलं. म्हणजे मला दमदाटी करणारे फोन करणारे आता फोन येत आहेत, वारकऱ्यांचे फोन येत नाहीत मला. सगळ्या वारकऱ्यांनी माझ्या भूमिकेचं स्वागत केलंय. वीर महाराज मला फोन येत आहेत ते भाजपाचे, RSSचे, बजरंग दलाचे, विश्व हिंदू परिषद, हिंदुत्ववादी लोकांचे मला फोन येतात जे कट्टरवादी आहेत. वीर महाराज, तुम्ही मान्य करता लोकशाही आहे, आपली मतं व्यक्त करता येऊ शकतात, पण खुल्या दिलानं वारकरी समाजातला संप्रदायातला एक गट, जो विकास लवांडे असं म्हणताय, एक गट हा खुल्या दिलाने टीका सहन करू शकत नाहीये आणि तो म्हणजे ट्रोल करणं, कोणाला फोन करणं, धमक्या देणं हे खरंच आपल्या संस्कारात नाहीये. असं का होतंय मग? हे बघा विशालजी, वारकरी संप्रदायातला सर्वसामान्य वारकरी हा त्यांच्या श्रद्धास्थानाविषयी अतिशय संवेदनशील आहे. बर, त्यांच्या ऐकाय आता विकासजी तुम्ही आता बोलू नका. आपल्या या श्रद्धास्थानाविषयी तो अतिशय संवेदनशील आहे आणि त्याच्यावरती जर कोण चिकलफिक करत असेल तर तो आपापल्या भूमिकेतून त्या ठिकाणी त्यांना फोन करून जाब विचारणार आहे. तरी सुद्धा आम्ही लोकांना आव्हान केलेलं आहे की जोपर्यंत वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ मंडळी या संदर्भात आदेश काढत नाही तोपर्यंत वैयक्तिकरित्या कुणीही कुठली टोकाची भूमिका घेऊ नये. पहिली गोष्ट. आता या ठिकाणी विकासजी लवंडे यांनी जे प्रश्न उपस्थित केलेले आहेत ते स्वतःला वारकरी म्हणतात, पण गंमत अशी आहे, मला वाटतं त्यांनी कधी माळ घातलेली आहे? माळ नुसती घातली म्हणून वारकरी होत नाही. तर वारकरी संप्रदायाचा आचरण संपन्न राहून अभ्यास करणं, पक्षाच्या भूमिकेत राहून वारकरी संप्रदायाचा अभ्यास करणं कदापि शक्य नाही. त्यांच्या ज्या शंका आहेत त्या शंका या संपूर्ण अज्ञानातून निर्माण झालेल्या आहेत. ऐका या ठिकाणी बघा तुम्ही, वीर महाराज, एक प्रश्न विचारायचा. बिलकुल वीर महाराज, एक प्रश्न. त्यांनी एक मुद्दा जो आहे तो असं म्हणलेला आहे त्यांच्या बोलण्यामध्ये की गोविंद देवगिरी महाराज यांचं नाव त्यांनी 20 लोकांमध्ये घेतलेलं आहे, बरोबर? हेच गोविंद देवगिरी महाराज आहेत ज्यांनी असं म्हटलं होतं की ज्ञानोबा तुकोबांचे ग्रंथ नाही आहेत, ज्याचा निषेध तुम्ही स्वतः केला होता. मग यांनी ज्या पद्धतीचं वक्तव्य केलेलं होतं ते तुम्ही मान्य करता का? ते जिवारी लागणार नव्हतं का? मुळामध्ये त्या ग्रंथांच्या भूमिका स्पष्ट करत असताना, ग्रंथ कशाला म्हणावं, ग्रंथाची व्याख्या काय, हा तात्विक चर्चा करत असताना ज्या वेळेला त्यांच्या बोलण्यातून ग्रंथांचा अपमान होतोय असं आम्हाला जाणवलं, त्यावेळेला पहिलं पत्र आम्ही त्यांना लिहून पाठवलं आणि आम्ही सांगितल्या पद्धतीनं, आम्ही नाही, वारकऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन ज्ञानोबा तुकोबांच्या समाधीवरती नतमस्तक होऊन त्यांनी आपले शब्द मागे घेतलेले आहेत. आता वारकरी संप्रदाय असा आहे की उद्या विकासजी लवांडे यांनी सुद्धा या 20 आमच्या महाराज मंडळींच्या पायावर नतमस्तक होऊन जर माफी मागितली, आम्ही लवांड्यांना सुद्धा माफ करू. आम्ही काय त्यांच्या मागे हात धरून लागणार नाही. दया क्षमा शांती त्याची देवाची वस्ती असा वारकरी संप्रदाय आहे. क्षमा क्षत्र जया नराची हाती, आम्हाला क्षमा प्रार्थी आम्ही त्यांनाही करू शकतो. त्याच्यामुळं गोविंदगिरी यांच्या हातून जी काही चूक झाली होती ती वारकरी संप्रदायानं क्षमा केली. मात्र गोविंदगिरींनी जी केलेलं कार्य आहे, त्यांनी ज्ञानेश्वरीची आतापर्यंत देश विदेशामध्ये ज्ञानेश्वरीचा जो प्रचार प्रसार केलेला आहे ते कार्य नाकारता येत नाही. त्याच्यामुळं ते त्यांना त्या व्यासपीठावरती परत ते त्यांचे कार्यक्रम सुरू आहेत. आता मी लावंड्यांच्या एका प्रश्नाचं उत्तर देतो की त्यांनी जे सांगितलं की सनातन धर्माचे ग्रंथ वेगळे आहेत, दैवत वेगळे आहेत. लक्षात घ्या काय वेगळे आहे तो. आपल्या वैदिक हिंदू धर्मामध्ये जे काही प्रस्तांतरे सांगितलेली आहे त्याच्यामध्ये भगवद्गीता आहे, वेद उपनिषद आहेत, त्यानंतर ब्रह्मसूत्र आहे, ज्ञानेश्वरी हे भगवद्गीतेचं विवेचन आहे. तुकोबारांनी स्वतः सांगितलंय चहुवेदाचे केलेचे विवरण तुकोबारांची गाथा आहे.
एकनाथी भागवत, श्रीमद भागवत स्कंदाचं त्या ठिकाणी विवरण आहे. म्हणजे अधिष्ठान ग्रंथ जे आहेत ते सगळे हिंदू धर्माच्या अनुषंगाने आहेत. हम्म. वारकरी संप्रदायाची उपासना करत असताना रामनवमी, कृष्ण जन्माष्टमी, त्याच पद्धतीनं महाशिवरात्र, नृसिंह जयंती, वामन जयंती हे पंचपर्व काळ आम्हाला एकनाथ महाराजांनी सांगितलेले आहेत. एकादशी, सोमवार ही व्रत कोणत्या धर्मानुसार आहेत हे सगळं वारकरी संप्रदाय हा हिंदू धर्माधिष्ठित असल्याचं सूर्यप्रकाशा इतकं स्वच्छ आहे. बरं. दुसरी गोष्ट त्यांनी आणखी एक सांगितली भास्करगिरी महाराजांचं, की त्यांनी त्या ठिकाणी अभिषेक केला. हा. हिंदू धर्मामध्ये एका गादीवरचा सत्पुरुष उत्तराधिकारी नेमत असताना त्याला जसं आपण यांच्या पक्षाचा एखादा प्रमुख जर एखादा कोण नेमायचा आहे बरं. तर त्याला जशी लिगल प्रोसेस आहे तशी धर्मशास्त्रामध्ये काही विधी सांगितलेले आहेत. तो विधी त्यांनी धर्मशास्त्रानुसार केलेला आहे. त्याच्यामध्ये अडचण काय आहे? वारकरी झाला म्हणजे त्यांनी धर्म सोडलाय काय? मी आता समजा 96 कोळी मराठा आहे, मी वारकरी आहे म्हणजे माझ्या मुलाच्या जन्म दाखल्यावरती मराठा नावाच्या पुढं धर्म कोणता येणार? मग मी वारकरी झालो म्हणजे माझा धर्म काढून टाकायचा का? मी वारकरी झालो म्हणून मी निधर्मी झालो का? माझं आचरण हे माझं हिंदू धर्माप्रमाणेच असणार आहे. बरं, ठीक आहे. त्याच्यामुळं वारकरी संप्रदाय हा हिंदू धर्मातला वैष्णवांचा एक उपासना पंथ आहे. काय झालेला आहे, यांचा वैचारिक गोंधळ झालेला आहे. वारकरी यारे यारे लहान थोर, येणारे जे कबीर, मोमीन, नसीब, मुसलमान हे वारकरी संप्रदायाची उपासना घेऊन जर इथे आलेले असतील तर त्याच्यामुळे वारकरी संप्रदायाचा धर्म बदलत नाही. त्यांना वारकरी संप्रदाय आवडलेला आहे म्हणून त्यांनी वारकरी संप्रदाय स्वीकारलेला आहे. म्हणजेच महाराज वारकरी संप्रदायाने यांना सामावून घेतलं, म्हणजेच सगळ्या धर्मांना स्थान दिलं, पंथांना स्थान दिलं, म्हणजेच वारकरी संप्रदाय हा निधर्मी आहे ना? नाही 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 नाही, ही निधर्मी आहे चुकीची ना? गल्लत होती. असं होत नाही, लक्षात घ्या. आणि निधर्मी झाला तर मग वारकरी संप्रदायाला कुराण चाललं पाहिजे ना, कुराणावर प्रवचन केली पाहिजे, बायबलवर प्रवचन केली पाहिजे. असं कसं काय म्हणतात तुम्ही? महाराज जगद्गुरु ज्यावेळेस पालखी प्रस्थान होते, अनगड शाह बाबाच्या दर्ग्यावरती आरती केली जाते. बाबांच्या काय आहे हे बघा, लक्षात घ्या. ज्या ठिकाणी ही जी स्थानं आहेत वारकरी संप्रदाय त्या ठिकाणी जातो. वारकरी संप्रदायाचं एकत्रीकरण झालं. आम्ही त्या दिवशी तुम्हाला चर्चेमध्ये सांगितलं, वारकरी संप्रदाय हा सर्व धर्म ममभाव मानणार आहे. आम्ही कोणाचा द्वेष करत नाही. मात्र तुम्ही जबरदस्तीनं वारकरी संप्रदायाला निधर्मी जर ठरवत असाल, वारकरी संप्रदायाला निधर्मी ठरवण्याचं तुमचं कारण काय आहे? वारकरी संप्रदाय सूर्यप्रकाश इतकं स्वच्छ आहे ना, तुम्ही एक तरी असा ग्रंथ दाखवा, एक तरी असं वारकरी संप्रदायातले दैवत दाखवा की जे हिंदू धर्माच्या बाहेरचा आहे. पंचदैवत वारकरी हिंदू धर्मामध्ये सांगितलं, कोणतं दैवत असं वारकरी संप्रदाय मला सांगा की जे हिंदू धर्माच्या बाहेरचा आहे. बरं, ठीक आहे. मला विकास लावंड्यांना वेळ द्यायचा. विकासजी, मला पुन्हा असं वाटतं तुम्हाला पटलेलं नाहीये. शेवटचा मुद्दा मनुस्मृतीचा मी सांगतो. ज्ञानोबारांनी स्वतः सांगितलं, मी त्या दिवशी त्यांनी जे प्रश्न 20-25 त्यांच्या नावाने प्रसिद्ध झाले त्याच्यामध्ये ती यादी दिली. ते बघा लक्षात ठेवा, ज्ञानोबा असं म्हणतात, 4थ्या अध्यायामध्ये जर ज्ञानेश्वरी त्यांनी वाचली असेल तर त्यांच्या लक्षात येईल. मग तेने विवस्वते रवी हे योगस्थिती आगावी निरूपली बरवी मनुप्रती म्हणून मग आपण अनुष्ठिली मग इक्ष्वाक वा उपदेशिली ऐशी परंपरा विस्तारली आद्य हे जगा. विकासजींकडे जाऊ. विकासजी, थेट मला असं वाटतं टप 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 जे मुद्दे त्यांनी मांडले, मला असं वाटतं ते मुद्दे आपण खोडून काढत. काय म्हणणं आहे आपलं? नाही, पहिली गोष्ट ते ज्ञानेश्वर महाराजांचा संदर्भ देत आहे आणि ते म्हणतायत, त्यांचं असं म्हणणं आहे की वारकरी संप्रदाय आणि सनातन वैदिक धर्म एकच आहे. संत जे निर्माण झाले किंवा संतांनी जे तत्वज्ञान मांडलं, पैठणच्या धर्मपीठाशी ज्ञानेश्वर महाराजांचं काय भांडण होतं किंवा तुकाराम महाराजांचं समाजवादी मठांचं काय भांडण होतं? मध्ये बोलू नका आता. ज्ञानोबारांनी सांगितलं, शास्त्र म्हणायला जे सांडावे राज्य विषय त्यांना बंद करा. बरं महाराज, त्यांना त्यांची भूमिका मांडू देत. मी तुम्ही बोलत असताना मध्ये बोललो नाही ना. ठीक आहे, विकासजी मुद्द्यावर येऊयात. बोला. ज्ञानेश्वर महाराजांनी 2ऱ्या अध्यायामध्ये स्पष्ट सांगितलं, जरी वेदे बहुत बोलिले विविध भेद सुचविले तरी आपण गीत आपुले तेची घेते. बर. जैसा प्रगटली या गबसती आशिषही मार्ग दिसती तरी तेथुलेही काय चांजती सांगे मज. तैसे ज्ञानी जे होती वेदार्थी विवरती मग अपेक्षित ते स्वीकारती शाश्वत जे. अहो, संतांनी जर वारकरी संप्रदाय स्वतंत्र मांडला तर याचा अर्थ तत्वज्ञान वेगळं आहे. मग पैठणच्या धर्मपीठाचं ज्ञानेश्वर महाराजांचं भांडण काय होतं? मग संतांनी सनातनवादी धर्माचा प्रचार प्रसार केला असताना नामदेव महाराज असं कशा म्हणाले की आम्हा सापडले वर्ग करू भागवत धर्म, असं का म्हणाले? कारण भागवत धर्म हा महर्षी वेदव्यासांनी प्रतिपादित केलेला
भगवद्गीतेवर आधारलेला आहे. म्हणून तर ज्ञानेश्वर महाराजांनी जे ज्ञान होतं, जे संस्कृत भाषेत होतं, ते शूद्रांना घेण्याचं सोय नव्हती. जर कोणी वेद पठण केलं तर जीभ कलम केली जायची. जर वेद कोणी ऐकले तर त्यांच्या कानात शिसं ओतलं जायचं. ह्या शिक्षा होत्या एकेकाळी. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी प्राकृत भाषेत ज्ञानेश्वरी सांगितली. आणि अनेक कीर्तनकार जे आहेत ते स्वतःला संत समजायला लागले. अहो, चोखोबांचा अभंग कधीतरी सेवेला घ्या, सावताबाबांचा कधी अभंग सेवेला घ्या, नामदेवांचा अभंग सेवेला घ्या, कधीतरी जनाबाईचा अभंग सेवेला घ्या. अरे अनेक संतांनी सांगितलं, तुकाराम महाराजांनी सांगितलं, यारे यारे लहान पोरं भलते याती नारी नर. याती म्हणजे कोण हो? शूद्र मानले सगळ्यांना. आज लोकसंख्येमध्ये 82% लोक शूद्र आहेत. पंढरपूरमध्ये साने गुरुजींना ज्या अर्थी तिथं मंदिर प्रवेशासाठी उपोषण करावं लागलं, त्यावेळेस पंढरपूरमध्ये त्या विठ्ठलाचं मडकं घेऊन तिथं शक्ती काढण्याचं काम कोणी केलं? तुम्ही ज्यांचं कौतुक सांगताय ना, ते वास्कर बुवा. त्यावेळेस आता जे वास्कर पूर्वीचे वास्करमध्ये फरक आहे. तुम्ही त्यांच्या 11 परंपरा सांगू नका. आत्ताचे वास्कर संभाजी भिडेंचे कार्यकर्ते आणि त्या वास्करवांचे तुम्ही कार्यकर्ते आहात. तुम्हाला कुठली विचारधारेची काही गरज वाटत नाही. संभाजी भिडे तुमचे नेते झाले. आणि मग संभाजी भिडे जेव्हा इथे घुसले होते 2017 मध्ये ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीमध्ये, तेव्हा तिथे अडवलं त्यांना. अडवल्यानंतर त्यांचं वास्करांनी समर्थन केलं संभाजी भिडेंचं. हे घडलेलं आहे. आणि तुम्हाला पुन्हा सांगतो, सनातन वैदिक धर्म आणि वारकरी संप्रदाय, जो भागवत वारकरी संप्रदाय संतांचा, याचा काही संबंध नाही. दोन्ही वेगवेगळे आहेत. दोन्ही तत्वज्ञान वेगळं आहे. दोन्ही आराधना वीर महाराज ऐका ना, ज्यांनी तलवारी नाचवल्या त्यांचं समर्थन आपले संत कसे काय करू शकतात? ते बघा विशालजी, काय आहे, वेगवेगळ्या पद्धतीचे फेक नॅरेटिव्ह समाजामध्ये निर्माण करायची हा यांचा धंदा आहे. बरं, मला सांगा, संभाजी 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 त्यांच्या कार्यकर्त्यांनी तलवारी नाचवल्या नाहीत का? नंग्या तलवारी नाचवल्या नाहीत का? ऐका ना, मी सांगतो तुम्हाला वस्तुस्थिती. मी त्या कार्यक्रमाला होतो. बर, हे मी तिथं आय विटनेस आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो. लक्षात घ्या, काय आहे, भिडे गुरुजी असं म्हणतात त्यांच्या धारकऱ्यांना की जर तुम्हाला शिवाजी महाराज संभाजी महाराज समजून घ्यायचे असतील तर तुम्ही अगोदर ज्ञानोबा तुकोबाराय समजून घेतले पाहिजेत. आणि त्याच्याकरता त्यांनी भक्तिगंगा शक्तिगंगा नावाचा कार्यक्रम सुरू केला. आणि त्या आपल्या संचेती पुलाजवळ ज्ञानोबा तुकोबारायांच्या पालख्या एका पाठीमागून एक जातात. त्या ठिकाणी सर्व धारकऱ्यांना दर्शनासाठी भिडे गुरुजी गेले अनेक वर्ष घेऊन येतात. जे 10-20 हजार धारकरी भगवा पेट्यामध्ये दर्शनाला येतात. हे इथल्या पुरोगाम्यांच्या पोटामध्ये अनेक वेळाला डचलं. आणि 1 वर्ष त्यांनी, त्या वर्षी एक पोलीस अधिकारी होते, त्यांची आम्ही भेट जाऊन घेतली. ज्ञानोबारायांची पालखी पुढे गेल्यानंतर तुकोबारायांची पालखी पाठीमागे यायला आणखी 1 ते 1.5 तास अवकाश होता. त्यावेळेला त्या पोलिसांनी सांगितलं या ठिकाणी ट्रॅफिकची समस्या निर्माण होते. पुढे संभाजी चौकामध्ये जाऊन ते ध्येय मंत्र प्रेरणा मंत्र घेऊन त्यांची ती जी काही आलेली उपस्थिती आहे ते समाप्त करत असतात. त्यांनी सांगितलं आपण यातून पुढे एका रांगेमध्ये चालत जाऊन संभाजी चौकामध्ये जावा आणि पुढे गेल्यानंतर मग तुकोबारायांची पालखी येईल, त्याचं तिथं दर्शन घ्या. हे पोलिसांच्या मार्गदर्शनानुसार संभाजी भिडे गुरुजींनी त्या ठिकाणी काम केलं. पण त्यावेळेला पालखीचे चोपदार होते, त्यांनी त्यावेळेला पोलिसांची हुज्जत घातली की तुम्ही यांना मध्ये चालायची परवानगी कशा करता दिली. हा पोलिसांचा आणि चोपदारांचा या ठिकाणी वाद होता. परंतु मीडियाने त्याला रंग असा दिला की त्या ठिकाणी धारकरी तलवारी घेऊन घेतले. असं कुठलेही धारकरी तलवारी घेऊन एक तरी व्हिडिओ मला दाखवा की दिंडीमध्ये तलवारी धारकरी घेऊन घुसल्याचा एक व्हिडिओ दाखवा. मी तुम्हाला पाहिजे तेवढं बक्षीस घ्यायला तयार आहे. फक्त या फेक नेरेटिव्ह तयार केलेले आहेत. आणि दुसऱ्या वर्षी झालेल्या प्रकाराबद्दल पालखीच्या सोहळ्याच्या चोपदारांनी गुरुजींची माफी पाया पडून मागितलेली आहे की हे फक्त मीडियाने फक्त तयार केलं, आम्ही याला कुठेही दोषी नव्हतो. या सगळ्या गोष्टीचे आय विटनेस मी स्वतः आहे. त्याच्यामुळे कुठल्या तरी कल्पित कथा तयार करायच्या, लोकांची डोकी भडकवायची, माती भडकवायची, मनोवाद म्हणायचं, भिडे गुरुजींना दोष द्यायचा, हे यांचा डाव सगळीकडे फसत चाललेला आहे. समाज शहाणा आहे, विकास शहाणा आहे. आणि महाराज म्हणतात संभाजी भिडेंचे कार्यकर्ते तिथं आले पण त्यांनी तलवारी नाचवल्या नाहीत, नंग्या तलवारी दाखवल्या नाहीत. तसं काही घडलेलं नाहीये. हे फेक नरेटिव्ह आहे, ते पसरवलं जात आहे. संभाजी भिडेंचं जाहीर वक्तव्य त्यावेळेचं सगळ्या वर्तमानपत्रात बातम्या आहेत, आज पण आहे की ज्ञानोबा तुकोबापेक्षा मनू श्रेष्ठ होता असं म्हणणाऱ्या संभाजी भिडेंना आणि वारकरी शब्दाऐवजी धारकरी शब्द प्रचलित करणाऱ्या संभाजी भिडेंना किंवा रामकृष्ण हरींच्या ऐवजी जय श्रीराम म्हणणाऱ्या लोकांना हे जर प्रतिष्ठा देणार असतील तर यांचा आम्ही 10 वेळा निषेध करतो. आम्ही ज्ञानोबा तुकोबांचे आणि रामकृष्ण हरीवाले आहोत, आम्ही वारकरी आहोत, आम्ही धारकरी नाही.
हे लक्षात ठेवा. तुकाराम यांना शिष्य परंपरा मान्य आहे, ही शिष्याकडनं सेवा घेणारी लोक आहेत. तुकाराम महाराज म्हणाले, गुरु शिष्यपण हे तो लक्ष माधवाचे, भूती नारायण खरा आप तैसाची दुसरा. त्यामुळे गुरु शिष्य परंपरा ज्यांनी राबवली ते शिष्याकडनं जे सेवा घेतात, ऐसे कैसे झाले भोंदू कर्म करुणी म्हणती साधू, हे यांना परंपरागत लोक जे आहेत ना यांना लागू आहे. अनेक फडकरी चांगले आहेत. आम्ही बाबा महाराज सातारकरांना का नाही घुसखोर म्हणत? बाबा महाराज सातारकर अमृतानुभवावर कीर्तन प्रवचन करायचे, हे कुणी अमृतानुभवावर बोलतात का ज्ञानेश्वर महाराजांच्या? जळगावकरांना का म्हणत नाही आम्ही? देहूकर फडाला आम्ही का नावं ठेवत नाही? असे अनेक फड आहेत. असे 10 फडांचं सांगता येईल आपल्याला की त्यांना आम्ही घुसखोर म्हणू शकत नाही. दिंडी चालकांना आम्ही घुसखोर म्हणू शकत नाही. फक्त कीर्तनकार म्हणजे काही कीर्तनकार म्हणतात संत. मला टीका करणारे लोक काय म्हणतात सोशल मीडियात येतात की विकास लवांनी संतांच्यावर टीका केली. वारकरी संप्रदायाच्या फक्त 36 संत आहेत. आणि हे जे कोणी कीर्तनकार स्वतःला फडकरी जर कोणी संत म्हणून घेत असतील तर हे भोंदू वारकरी आहेत. इथं कोणीही स्वतःला संत म्हणून घेऊ नये. त्यामुळं जे जे कोणी मनुस्मृतीला मानणारे आहेत ते घुसखोर आहेत. हे ठासून सांगतो पुन्हा पुन्हा, मनुस्मृतीला मानणारे हे घुसखोर आहेत. वीर महाराज, तुमचा मुद्दा तुम्ही जरूर मांडा, मी येतोच. पण मला काही संदर्भ जे आहेत ते आपल्यातल्याच एका संत साहित्यिकांनी मला पाठवलेले होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं माझी आत्मकथा निवडक संपादित लेखित मधुश्री पब्लिकेशनचं त्यातला एक संदर्भ तुम्ही वाचून दाखवतो. म्हणजे माननीय शरद पवारांनी केलेल्या या वक्तव्यानंतर हा सगळा वाद समोर आलेला आहे. पण बघा, तेव्हा बाबासाहेबांनी काय म्हटलं होतं, वीर महाराज ते असं म्हणतात की सांप्रदायी लोक साधू संतांच्या चमत्काराच्या शक्य तितक्या दंतकथा अतिशयोक्तीने वर्णन करतात, परंतु साधूंनी प्रतिपादलेल्या न्यायबुद्धीची, भूतदयेची, समतावादी व उदार विचारांची ते हटवून पायमल्ली करतात, कारण त्यांना जातीच्या दुराभिमानाने पछाडलेले असते. रामदासी पंथाचे लोक तर पहिल्यापासूनच जाती दुराभिमानी आणि कडवे म्हणून प्रसिद्ध आहेत. त्या पंथाचा संस्थापकच वर्णवर्चस्वाचा अभिमानाने ग्रासलेला होता. त्यापायी त्याने वारकरी संप्रदायाशी स्पर्धा करणारा वेगळा संप्रदाय स्थापला. माझ्या तरुणपणी महाराष्ट्रातील संतांच्या वाङ्मयाची मला फार आवड होती. माणसाची नैतिक धारणा दृढ करावायला ते वाङ्मय किती मोठ्या प्रमाणात कारणीभूत होतं हे मी सांगू शकतो. पवार साहेबांनी आता वक्तव्य केलं म्हणून यावर वाद होतोय, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पूर्वीच हा सगळा विषय त्यांच्या लेखातनं मांडला होता. वीर महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वारकरी संप्रदायाचे जे काही ग्रंथ आहेत ते पूज्यस्थानी मानलेले आहेत, त्याबद्दल काही प्रश्नच नाही. आणि त्यांनी जी टिप्पणी या ठिकाणी आपण वाचून दाखवली ती अतिशय महत्वाची आहे. ही वारकरी संप्रदाय आणि आमचं सुद्धा तेच मनोगत आहे. ज्ञानोबरायांनी भिंत चालवली, तुकोबरायांचं सदैव वैकुंठ गमन झालं, किंवा नाथ महाराजांनी त्यांच्या जीवनामध्ये जे काही चमत्कार घडले असतील, चमत्कार घडले म्हणून ते संत नाहीत, लक्षात घ्या. वारकरी संप्रदाय संतांनी जी तत्वज्ञानाची बैठक आपल्याला दिलेली आहे, ज्ञानेश्वरी दिलेली आहे, गाथा दिलेली आहे, भागवत दिलेली आहे. आपल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची. समाज हा आपल्या हिताविषयी जागा असला पाहिजे. किंवा उठा उठा साधू संत साधा आपले हित, उठा जागे व्हारे आता. संत समाजाला जागृत करण्याचं काम करतात. संतांनी समाजाला जे हित शिकवलेलं आहे, हिताचा उपदेश केलेला आहे, हे संतांचं संतपण आहे. त्याच्यामुळं जर कोणी केवळ ज्ञानोबराय तुकोबरायांचा चमत्काराच्या दृष्टीने वापर करत असेल तर तो वापर समर्थनीय नाही. मात्र ते चमत्कार घडले नाहीत असं नाही. लक्षात ठेवा, नामस्मरणाची ताकद अशी आहे की संप्रदायांच्या वारकरी संप्रदायाच्या मान्यतेनुसार या गोष्टी सहज आम्ही असं सांगतो की हे ज्ञानोबरायांनी भिंत ओढली नाही, ही भगवंतानी ज्ञानियाची अंगे स्वय भिंत ओढी. भगवान परमात्म्याने ती सेवा केलेली आहे संतांची. इथपर्यंत आमची ती श्रद्धा आहे. हा वारकरी संप्रदायाच्या श्रद्धेचा भाग आहे. याच्यावरती कुणी याचं कारण नाही. आपण विचारलेला प्रश्न संपला. आता या ठिकाणी मला एक सांगा ना, मनुवाद्यांनीच आपल्या संतांचा छळ नाही का केला? मनुवादाचं समर्थन होऊ शकतं का? मनोवर येतो. आता मगापासून मनु हा विषय चालला. मी मगाशी ज्ञानेश्वरीमध्ये आलेला मनुचा उल्लेख सांगितला. आता काय झालंय साहेब, मनुस्मृती डॉक्टर बाबासाहेबांनी दहन केली, पण बाबासाहेबांनी दहन करण्याच्या अगोदर ती वाचली होती. यातल्या किती जणांनी मनुस्मृती वाचली आहे किंवा मनुस्मृतीचे संदर्भ कुठे कुठे आले आहेत यांना कोणाला माहिती आहे मला सांगा. लक्षात घ्या, या ठिकाणी मनु क्षत्रिय होता का ब्राह्मण होता याची तरी तुम्हाला कल्पना आहे का? मनु किती प्रकारचे? 14 प्रकारचे मनु आहेत. त्यातल्या कोणत्या मनुने मनुस्मृती लिहिली? 7व्या वैवस्वत मनुने ही मनुस्मृती लिहिलेली आहे. आता त्याच्याही पुढे जाऊन तुम्हाला शेवटचा कळस सांगतो की छत्रपती संभाजी महाराजांनी जो बुधभूषणम ग्रंथ लिहिलेला आहे, त्या बुधभूषणम ग्रंथामध्ये
मनुस्मृतीचा जो 7वा अध्याय आहे हम्म. त्याच्यामध्ये राजधर्म म्हणजे राजाची वर्तणूक कशी असावी हे मनुस्मृतीतले श्लोक बुद्धभूषणामध्ये घेतलेले आहेत. बर आता तुम्ही संभाजी महाराजांना मनुस्मृतीचे समर्थक म्हणणार का? असं नाही ना. लक्षात घ्या, मनुस्मृती ग्रंथ हे श्रुतीवरचे टीका ग्रंथ आहेत. राजानं तत्कालीन न्याय व्यवस्था कशा पद्धतीने चालवावी याचं मार्गदर्शन करणारे ग्रंथ आहेत. हम्म. आजच्या घडीला आपण मनुस्मृतीनुसार पोलीस स्टेशनला जात नाही, आपण संविधानानुसार जातो. वारकरी संप्रदाय सुद्धा त्याचा पालखी सोहळा असेल, मठ असेल, मठाचं ट्रस्टचं व्यवस्थापन असेल, या सगळ्या गोष्टी संविधानानुसार चालतो. आम्ही थोडीच म्हणतो आमचं काम मनुस्मृतीप्रमाणे आहे. लक्षात घ्यावा, विनाकारण मनुस्मृती 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 जो हा यांचा उद्घोष आहे. ज्ञानेश्वरीतल्या मनुस्मृतीच्या ओव्या, मनुकडून आलेलं जे ज्ञानाची परंपरा आहे त्या ज्ञानेश्वरी तुम्ही न वाचल्याचं लक्ष नाही ना. कशा करता? पण आम्ही कुठं मनुचा उल्लेख केलेला आहे, काय मनुचं आम्ही उदात्तीकरण केलेलं आहे, कुठं मनुची आम्ही जयंती केलेली आहे, किंवा आम्ही काय बाबासाहेबांचं कुठं चुकलेलं आहे म्हणून सांगितलेलं आहे. विनाकारण काय झालेलं आहे, यांना मुद्दे कुठले नाहीयेत. मुद्दे फक्त भरकटवायचे. गाथा ज्ञानेश्वरी सोडून मनुस्मृतीकडे जायचं. गाथा ज्ञानेश्वरी वाचण्यामध्ये आमचं आयुष्य संपत चाललं. आम्ही कशाला मनुस्मृतीकडे जातो? वीर महाराज, तुम्ही वारंवार ठीक आहे, आपला मुद्दा विचारतो ना. ज्या गोष्टीचं यांना नाहीये त्या लवंडेजी गोष्टी ते मनुस्मृतीचं समर्थन करत नाहीत. ते म्हणतात की वारकरी संप्रदायाचं राजकीयकरण झालेलं नाही. ते म्हणतात, त्यांनी हे सुद्धा म्हटलेलं आहे की वारकरी संप्रदायाशी स्पर्धा करणारा वेगळा संप्रदाय स्थापला. हे बाबासाहेबांचं जे वाक्य होतं किंवा जे वक्तव्य आहे त्या वक्तव्याला घेऊन देखील तसं बघायला गेलं तर तशी काही वास्तविकता नाही असंही त्यांचं म्हणणं आहे. बरोबर ना वीर महाराज? समर्थ संप्रदाय स्वतंत्रच आहे. जसा वारकरी संप्रदाय आहे तसा रामदासी संप्रदाय हा रामोपासनेचा संप्रदाय आहे. प्रत्येकाला आपापला पंथ स्थापन करण्याचा अधिकार आहे. प्रत्येकाला पक्ष स्थापन करण्याचा अधिकार आहे, तर पंथ स्थापन करण्याचा अधिकार काय? ते वारकरी संप्रदायात आलेलं नाहीये. हा, वारकरी संप्रदायाचा जो काही उपासना पद्धती आहे आणि रामदासाची उपासना पद्धती याच्यामध्ये उपासनेच्या पद्धतीमध्ये भिन्नता आहे. सैद्धांतिक तात्विक एकता अद्वैत वेदांत तत्वज्ञानाची त्यांची आमची एकवाक्यता जरी असली तरी उपासने पद्धतीमध्ये भिन्नता आहे. बर मला हाच मुद्दा घेऊन विकास लवंडेजी आपल्याला विचारायचं की शरद पवारांना हेच सुचवायचं होतं का जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फार पूर्वी आपल्या लेखातनं व्यक्त केलेलं होतं? बाबासाहेब आंबेडकरांनीच काय, त्याच्या आधी सर्व संतांनीच केलेले. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीचे संदर्भ देतात. ज्ञानेश्वरी हे भगवद्गीतेवरचं भाष्य आहे. ज्ञानेश्वरांनी स्वतःची मतं जी आहेत ती अमृतानुभव मध्ये मांडलेली आहेत, हरिपाठामध्ये मांडलेली आहेत. चहुवेदी जाणं साही शास्त्री कालन, 18 पुराणे हरिसी गाती, मंथुनी नवनीता तैसे हे अनंता, वाया व्यक्त कथा सांडी मार्ग. म्हणजे काय सांगितलं, याचा अर्थ काय होतो शब्दशः? याचा अर्थ मी सांगायची गरज नाहीये, वारकरी संप्रदायाच्या जाणकारांना ते चांगलं कळतं. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचं दहन केलं, याचं आम्ही समर्थन करतो. मनुस्मृतीचं आजही जे कोणी समर्थन करतात, मनुवादी लोकांचं जे काही ते धर्मांतर विचार घेऊन वारकरी संप्रदायात घुसल्यात, हेच पवार साहेबांना अधोरेखित करायचं होतं आणि ती वस्तुस्थिती आहे. म्हणूनच फ्रूटवाल्या धर्मशाळेमध्ये अनेकांनी त्या ठिकाणी कीर्तनामध्ये 10 मिनिटं मोदींचा जय घोष करा, राम मंदिराचा जय घोष करा, हिंदुत्व सांगा आणि वारकरी संप्रदायाच्या बाबतीमध्ये महाविकास आघाडीचे लोक धर्म बुडवणारे, वारकरी संप्रदाय बुडवणारे असा प्रचार करा, असं 400 कीर्तनकारांना एकनाथ शिंदेच्या शिंदे सेनेनं आणि भारतीय जनता पार्टीच्या वारकरी आघाडीनं हे करायला लावलं. आणि जर कुणी म्हणत असं पैसे घेतले नाहीत, आज वीर महाराज म्हणले पंढरपुरात पत्रकार परिषद घेऊन, वीर महाराजांनी घेतले नसतील पैसे, ते प्रवक्ते आहेत, पण तिथं बसले त्यांच्या आजूबाजूला 2 महाराज होते. या सगळ्या पैसे घेतलेल्या वारकऱ्यांनी पंढरपूरच्या पांडुरंगाच्या पायावर शपथ घेऊन सांगावं की आम्ही पैसे घेतले नव्हते. अनेक प्रवचन कीर्तनकार आहेत आम्ही की त्यांनी भारतीय जनता पार्टीचा प्रचार प्रसार केला. पण ते संग्राम भंडारी असोत, महर्षीचे कोणी झालेले लोक असत, नाव बदलणारे अनेक लोक आहेत. इथे 20 नावं घेतल्यात, मी ती अभ्यास पूर्ण काढलेली आहेत. देगलूरकरांनी सांगितलं नाही का की देव देश धर्म वाचवणाऱ्या पार्टीला निवडून द्या. देगलूरकर किंवा काय वाचकर हे सगळे संभाजी भिडे हिंदुत्ववादी लोकांचा प्रचार प्रसार करतात. म्हणून त्यांच्या समर्थनात आज कोण उतरले? सर्वसामान्य वारकरी उतरले नाही. विकास लवंडेजी, तुम्ही जसं म्हणताय सगळ्यांनीच पाकिटं स्वीकारली. देव देश मार्गाच्या धर्मावर तुम्ही जायचं ना लवंडेजी. मनुस्मृती विरुद्ध वारकरी संप्रदाय, मनुस्मृती विरुद्ध वारकरी संप्रदाय हा संघर्ष पूर्वी होता, तो आजही आहे. मनुवादी लोकांना आम्ही विरोध करणार. आम्ही अनादी पंथाच्या विचाराचे नाही, आम्ही संभाजी महाराजांच्या विचाराचे आहोत. ऐका ना संभाजीच्या विचाराचे विकास लवंडेजी, माझा प्रश्न आहे, तुम्ही म्हणता फ्रूटवाला धर्मशाळेमध्ये चर्चा झाली, कीर्तनकारांना पाकिटं देण्यात आली, या व्यासपीठाचा राजकीय प्रचारासाठी म्हणून वापर केला जावा याबद्दलचा अजेंडा सेट करण्यात आला.
त्याबद्दल कन्व्हिन्स करण्यात आलं सगळ्यांना. मग सगळेच याच्यामध्ये सहमत झाले का हो? कोणाचं याबद्दल दुमत नव्हतं? हा, त्याच्यामध्ये 2 महाराजांनी विरोध केला होता तिथे. त्याच्यातले एक चैतन्य देगलूरकर महाराज होते. चैतन्य देगलूरकरांनी तिथं स्पष्ट सांगितलं की आम्ही हे करणार नाही, पैसे घेणार नाही. चैतन्य देगलूरकरांनी पैसे घेतले नाहीत, पण त्यांनी तिथं ठणकावून सांगितलं हे आम्ही करणार नाही म्हणून. काळसिद्धेश्वराच्या मंदिरात सुद्धा, कोल्हापूर जवळ काळसिद्धेश्वर मंदिर आहे ना, आश्रम, तिथे सुद्धा वारकऱ्यांची मिटिंग घेतली गेली. तिथे सुद्धा हेच सांगण्यात आलं. त्यामुळं वारकरी संप्रदायाचं हिंदुत्ववादीकरण करणं, हिंदुत्वाच्या विचारासाठी, हिंदुत्ववाद जोपासण्यासाठी, मनुवाद जोपासण्यासाठी वर्ण वर्चस्ववादी लोक वारकरी संप्रदाय हायजॅक करून पाहतायत. आणि ते हायजॅक करणारे लोक आज अस्वस्थ झालेले आहेत. त्यांना माझा राग येणं स्वाभाविक आहे. माझं त्यांचं वैयक्तिक भांडण काही नाही. माझं म्हणणं एवढंच आहे, तुम्हाला तुमचं राज्यघटनेने स्वातंत्र्य दिलेलं आहे. तुम्ही तुमच्या सनातन वैदिक धर्माचा प्रचार प्रसार करा, तुमच्या मनुस्मृतीचा प्रचार प्रसार करा, परंतु त्यासाठी वारकरी संप्रदायाच्या जातीचा वापर करू नका, नारदाच्या जातीचा वापर करू नका, संतांच्या नावाचा वापर करू नका. संतांच्या नावाच्या आडून, वारकरी संप्रदायाच्या आडून लक्षात आलं विकास. धर्माचा प्रचार फ्रूटवाला धर्मशाळेमध्ये वीर महाराज जे घडलं ते खरं आहे का? चैतन्य देगलूरकर महाराजांनी त्या ठिकाणी या सगळ्या विषयाला घेऊन सहमत नसल्याचं मत नोंदवलं, हे खरं आहे का? आणखीन एक महाराज होते, त्यांनी देखील सहमती नसल्याचं सांगितलं, हे खरं आहे का? हे बघा, वारकरी संप्रदायाच्या विविध बैठका वारकरी संप्रदायाच्या चिंतन मंथनाच्या अनुषंगाने होत असतात. वारकरी संप्रदायाचं नाव घेऊ अनेक नका तुम्ही, बैठका शंकराचार्य नाही. संप्रदायाच्या होतात. वारकरी वारकरी कोणी नेते नाही. तुम्ही बोलू नका हो, आता बोलणं चालू आहे ना, तुम्ही बोलू नका आता. हा, तुम्ही बोलू नका आता. वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा वारकरी संप्रदाय नाही. पंढरपूरमध्ये, आमच्या पंढरपूरमध्ये लव जिहाद सारखा प्रकार आमच्या पंढरपुरातल्या फडकऱ्यांच्या घरापर्यंत आलेला. अशा पद्धतीच्या चिंतन मंथनाचे विषय हे वारकरी संप्रदायाच्या अनेक बैठकांमध्ये होत असतात. आणि या बैठकांवरती जर कुणी हे भाजपच्यासाठी बैठक घेतली, अमुगाच्यासाठी बैठक घेतली, तर तो त्यांचा राजकीय दृष्टिकोन आहे. आम्हाला त्याच्यावरती बोलायचं नाही. पण म्हणजे फ्रूटवाला धर्मशाळेत बैठक झाली, आहे तो. ऐका ना वीर महाराज, फ्रूटवाला धर्मशाळेत बैठक झाली. फ्रूटवाला धर्मशाळा असू द्या, मुंबईची असू द्या, कोल्हापूरची असू द्या, सोलापूरची असू द्या, पंढरपूरची असू द्या, संप्रदायाच्या बैठका आळंदी, पंढरपूर, त्र्यंबकेश्वर, पैठण, कोल्हापूर सगळीकडे कायम होत असतात. कुठल्याही निवडणुकाला अनुषंगून अशा बैठका होत नाहीत. मी फ्रूटवाला धर्मशाळेबद्दल विचारतोय. फ्रूटवाला धर्मशाळेत बैठक झाली, मी त्या बैठकीला नव्हतो, त्या बैठकीची मला माहिती नाही. आणि असा कुठलाही पैशाच्या पाकिटाचा प्रकार घडल्याचं माझ्या कानावर नाही, निदर्शनात नाही. त्याच्यामुळे अशा पद्धतीचे आरोप हे केवळ राजकीय हेतूने केले गेलेले आरोप आहेत. याच्यावरती आम्ही उत्तर देण्यापेक्षा ज्यांचा आरोप ज्या राजकीय पक्षाच्या अनुषंगाने आहेत त्याचे प्रवक्ते त्याची उत्तरं देतील. आम्ही ती उत्तरं द्यायला बांधलेली नाही. आणि याच्यापुढे मी एक शेवटचा प्रश्न फक्त लवांडेला विनंती करतो की आपण वारकरी आहात आणि वारकरी संप्रदायाचं मागापासून आपण इतक्या गोष्टी सांगता आहात की संतांनी हे तत्वज्ञान सांगितलंय, वारकरी संतांनी अमुक शिकवलं. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पुरोगामी म्हणवतो, सगळ्या जाती धर्मांना सोबत घेऊन जाणारा म्हणतो. माननीय देशाचे नेते शरदचंद्र पवार साहेबांनी आतापर्यंत समाजकारण करत असताना सगळ्या जाती धर्मांना सोबत घेऊन चाललेला आहे आणि त्यांची वारकरी संप्रदायावर श्रद्धा आहे असं जर ते म्हणत असतील तर विकासजी लवांडे स्वतः वारकरी आहेत. ते वारकरी म्हणून माननीय नेते शरद पवार साहेबांचं आज जे जसं समर्थन करतायत तसं वारकरी संप्रदाय हा सनातनी विचारांना ग्रासलेला आहे असं त्यांना वाटत असेल तर आता आपण बाकीचं काही करण्यापेक्षा पवार साहेबांनी स्वतः पवित्र तुळशीची माळ घालून वारकरी व्हावं, वारकरी संप्रदायाचा स्वीकार करावा अशी, आणि मग आपण वारकरी संप्रदाय सुधारू अशा पद्धतीची विनंती विकासजी लवांडे पवार साहेबांना करणार आहेत का? कारण लक्षात ठेवा, फक्त लोकांसंगे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडे पाषाण अशा पद्धतीची या लोकांची भूमिका आहे. पवार साहेब हे स्वतः नास्तिक विचारसरणीचे आहेत आणि नास्तिक विचारसरणीच्या लोकांच्या बाबतीत आमची भूमिका स्पष्ट आहे. कुंकवाची ठेवा टीव्ही बोडक्या देवी कशाला. आम्हाला कुणीही यांनी अध्यात्म क्षेत्राच्या आस्तिक व संप्रदायाला यांच्या कुणाच्याही सूचनांची आवश्यकता नाही. वारकरी संप्रदायामध्ये काही चुकीच्या गोष्टी घडत असतील, उद्या यांनी सांगितलंय कुणी पाकिटं घेतलेत, कुणी अमुक केलं, कुणी घेतले, अशा गोष्टी जर आमच्याकडे निदर्शनास आल्या तर त्यांच्यावर कारवाई करायला वारकरी संप्रदाय समर्थ आहे. तुमच्या कोणत्याही उपदेशामृताची आम्हाला आवश्यकता नाही. बरं हा चला शेवटचं विकास लवंडेजी. वारकरी संप्रदायाला कोणी शंकराचार्य नाहीत. पहिली गोष्ट, वारकरी संप्रदायाचे कोणी मालक नाही, नीट लक्षात घ्या. आणि हे म्हणतात ना शरद पवार साहेबांनी माळ घालावी,
देवेंद्र फडणवीसांनी मासे खायचे बंद करावे आणि देवेंद्र फडणवीसांनी कुटुंबासह माळ घालावी. त्यांना खूप मासे आवडतात. हे तुम्ही त्यांच्यावर लाटा. कुणी काय खायचं कुणी काय खाऊ नये हे सांगायची गरज नाही. कबीर लतीफ मोमीन त्यांनी माळा घातलेल्या नव्हत्या. सजन कसायला पांडुरंग प्रसन्न झाला, त्यांनी माळ घातलेली नव्हती. अरे देखाव्याच्या माळा घालणं, देखाव्याचा पारायण करणं आणि आचरणातला वारकरी आणणं ह्याच्यात खूप फरक आहे. वारकरी संप्रदाय, वारकरी तत्वज्ञान हे आचरणात असावं लागतं. तुकाराम महाराज म्हणले, जे का रंजले जाणले त्याचे म्हणेच वापरले, तोची साधू वळ खावानं देवती ठेची जाणावा. त्याच्या माळ गळ्यात घालून काही त्याचं तो साधू होतो असं नाही. माळकरी असला म्हणजे तो पुण्यवंत होतो असं नाही. आचरणात काय हे त्याला खूप महत्व असतं. त्यामुळे वर्णवर्चस्ववादी लोक इथे सनातन वैदिक धर्माचा प्रचार प्रसार करतायत. मनुस्मृती नाकारत नाही. मनुस्मृतीचं समर्थन करणारे, संतांना त्रास देणारे, संभाजी महाराजांना अनाथीपर्यंत त्रास देणारे, या सगळ्या संतांना छळणाऱ्या लोकांच्या आम्ही विरोधात आहोत. वारकरी संप्रदायाला आम्ही मनुवादी बनवू देणार नाही. मनुस्मृतीच्या समर्थकांचा आम्ही निषेधच करणार. हे पुन्हा पुन्हा आम्ही ठासून सांगतो. जी शेवटचं हा वीर महाराज. बघा काय आहे, आपल्या अंगावर आलं की यांना वेदांत सुचतो असा प्रकार आहे सगळा. बर तुकोबर असं म्हणतात, ठीक आहे तुम्ही माळ घालू नका. तुकोबर यांचं एक प्रमाण असं काय आहे, गाथा ज्ञानेश्वर यांनी पूर्ण वाचलेलं नाही, फक्त आपला लागूपुरता उतारा म्हणून हे प्रमाण शोधून आणतात. यांनी एकदा गाथा ज्ञानेश्वरीचं पूर्ण पारायण करावं. तुकोबर असं म्हणतात, विकासजी लिहून ठेवा तुमच्या उपयोगाचं प्रमाण आहे. तुकोबर आहे असं म्हणतात की वाचेचा रसाळा अंतरीचा निर्मळ त्याच्या गळामाळा असू नसतो. वाचेचा निर्मळ असेल तर त्याच्या गळ्यात माळ नसली तरी चालते, पण मुळामध्ये यांचं आहे हे वाचनही रसाळ नाहीत. अंतरानं हे यांच्या मनात किती घाण आहे आपल्याला समोर सगळ्यांना दिसते. त्याच्यामुळे यांच्या गळ्यात पण मान नाही. किंवा गळ्यात माळ असती तर आम्ही यांच्याकडे चांगल्या दृष्टिकोनातून बघितलं तरी असतं. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, उंटावरून शेळ्या राखणं, उंटावरून मी तेच सांगतोय, मी तुम्हाला तेच सांगतोय. माळ घालायची गरज, तुम्ही कसं काय माळ घातली? तुम्ही माळ घातली, साहेबांना माळ घालायला सांगा ना. घातली तुम्ही माळेचं बंधन जसं एखाद्या पतिव्रता स्त्री आपल्याकडे सौभाग्य अलंकार म्हणून मंगळसूत्र परिधान करते, तसं पवित्र बंधन म्हणून आम्ही त्या ठिकाणी पवित्र तुळशीची कंठी मिरवा, तुळशी व्रत करा, एकादशी. हे तुकोबरांची आज्ञा आहे ना, ती तुम्हाला मान्य नाही का? तुकोबरांची आज्ञा पवार साहेबांना मान्य नाही का? तर लक्षात ठेवा, उंटावरनं शेळ्या राखणं यांनी बंद करावं आणि वारकरी संप्रदायाचा अपमान करणं बंद करावं. अन्यथा यांना वारकरी संप्रदायाच्या अतिशय तीव्र अशा रोषाला सामोरं जावं लागेल. मी लवांडे साहेबांना पुन्हा एकदा आवाहन करतो, लक्षात ठेवा, तुमच्याकडून चूक झाली असेल, तुमच्याकडे अनावधानानं चूक झाली असेल, सगळ्यांची तात्काळ माफी मागा. अन्यथा तुम्हाला वारकरी संप्रदायाच्या किती रोषाला सामोरं जावं लागणार आहे येत्या काळामध्ये दिसेल. जे मनुवादी आहेत ते घुसखोर आहेत. जे मनुस्मृतीचं समर्थन करतात ते घुसखोर आहेत. जे सनातन वैदिक धर्माचं समर्थन करतात ते घुसखोर आहेत. एकदा मनुस्मृती तरी वाचा. सनातन वैदिक धर्माचं समर्थन करणारे, संतांना त्रास देणारे. तुमच्या दोघांची भूमिका मला लक्षात आली. महाराज तुमच्या दोघांचे खूप खूप धन्यवाद. पण जाता जाता आपल्यातलेच एक हरिभक्त पारायण सचिन पवार यांनी एक फेसबुक पोस्ट टाकली आहे, त्याच्यातला एक पॅरेग्राफ मी वाचून दाखवतो. तिने असं म्हटलंय की पुरोगामी प्रतिगामी हे शब्द संकल्पना जेव्हा नव्हत्या तेव्हा वारकरी संप्रदाय होता. तो जुन्या गोष्टीतलं चांगलं घेऊन पुढे जाणाऱ्यांचा संप्रदाय. देव धर्म ग्रंथ मांडणारा पण त्याच्या नावाखाली केला जाणारा भेद मान्य नसणारा संप्रदाय. भक्ती अद्वैत कर्मयोग समता ही मूल्य मांडणारा वारकरी संप्रदाय आहे. काही लोकांना देव मानायचं नाही तर काही लोकांना पूर्ण समता मानायची नाही, पण वारकऱ्यांमध्ये शिरायचं. वारकऱ्यांमध्ये यायचा अधिकार सर्वांना आहे, पण इथं आल्यावर वारकरी झालं पाहिजे. कीर्तनापासून वारीपर्यंत जिथं संधी मिळेल तिथं आपलं राजकारण रेटणाऱ्यांचा बंदोबस्त वारकऱ्यांनी केला पाहिजे. हे एक प्रातिनिधिक मत वारकऱ्यांमधलंच या ठिकाणी मी समोर व्यक्त केलेलं आहे. चला अधिक यापुढे या विषयाला घेऊन बोलत राहू. तुम्हा दोघांचे धन्यवाद. आजच्या चर्चेमध्ये आपण सहभागी झालात. यानंतर इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा.